तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पशुवर्धन विभागाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो त्यापैकी आपण काल 5 दुधाळ गाय आणि म्हैस घेण्यासाठी जी योजना आहे तर त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली। त्या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपयापर्यंतचं अनुदान हे 5 दुधाळ आणि म्हैस घेण्यासाठी आणि शेड बांधण्यासाठी एकंदरीत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे। त्यापैकी आज आपण शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हो शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला तब्बल 50+5 शेळी मेंढी गट व 3 वर्षाचा विमा व शेड व साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी अनुदान हे दिलं जाणार आहे। यासाठी कोण कोण पात्र असणार आहे, कोणाला अर्ज करता येणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा पुढच्या अपडेटसाठी। तर मित्रांनो 50+5 शेळी मेंढी गट या योजनेअंतर्गत जो लाभार्थी असतील तर ते सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक महिला बचत गट म्हणजे जे 5 गाय म्हैस दुधाळ गाई म्हैस योजनेअंतर्गत लाभार्थी होते तर तेच लाभार्थी या योजनेअंतर्गत देखील लाभ घेऊ शकतात। त्यात सर्व प्रवर्गातील देखील आले, त्यानंतर अल्पभूधारक आले आणि अल्पभूधारक व महिला बचत गटांना सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहेत। आता यात लाभार्थी निकष काय असणार आहेत तर सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमांकापासून त्यांना जी पसंती किंवा प्राधान्य त्यांना देण्यात येणार आहे। यात एक पहिले प्राधान्य कोणाला देण्यात येईल तर अत्यल्पभूधारक 1 हेक्टरपर्यंत त्यांची जमीन आहे, त्यानंतर अल्पभूधारक ज्यांची 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे, त्यानंतर वन हक्कधारक, त्यानंतर महिला बचत गटमध्ये 30% जे आरक्षण आहे 5% महिलांना व 30% आरक्षण हे लागू असणार आहे। दिव्यांगांसाठी महिला बचत गटामध्ये आरक्षण लागू असणार आहे। आता याचे पात्रता निकष काय आहेत तर 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टी इतकी जमीन आवश्यक, त्यानंतर मात्र वन हक्कधारकांना सदर अट लागू राहणार नाही। त्यानंतर पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण किंवा अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला प्रशिक्षण पत्र हे सादर करावंच लागेल। म्हणजे जे प्रशिक्षण पत्र असतं तर ते प्रशिक्षण पत्र तुम्हाला लागेल मित्रांनो। त्यानंतर 2 वर्षाचा शेळी मेंढी व्यवसायाचा अनुभव तुम्हाला खूप कामात येणार आहे। तुम्ही यापूर्वी जर या व्यवसायात असाल तर तो अनुभव तुमचा चालेल मित्रांनो। फक्त तो अनुभव तुम्हाला एका लेखी कागदावर उतरावा लागेल आणि ते तुम्हाला सबमिट करावा लागेल। आता 50+5 शेळी मेंढी या योजनेअंतर्गत तुम्हाला जे अनुदान आहे तर ते अनुदान कशा स्वरूपात असणार आहे तर पशुधन खरेदी म्हणजे प्रति शेळी मेंढी तुम्हाला 12,000 रुपये व बोकड मेंढा तुम्हाला 15,000 रुपये प्रमाणे गटाची किंमत एकूण 6,75,000 पर्यंत तुम्हाला जे खरेदी रक्कम आहे तर ती राज्य सरकारकडून मिळणार आहे। बघा तुम्हाला प्रति शेळी हे 12,000 रुपये आणि तुम्हाला जर बोकड किंवा मेंढा खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपयाचं जे अनुदान आहे तर ते अनुदान किंवा प्रति बोकड किंवा शेळी असं तुम्हाला हे जे अमाऊंट आहे किंवा आर्थिक मदत आहे तर ती देण्यात येणार आहे। यात तुम्हाला 3 वर्षाचा विमा सुद्धा राज्य सरकार देणार आहे। म्हणजे तुमच्या शेळी मेंढींना काय झालं तर विमा भरपाई असणार आहे, त्यामुळे 3 वर्षाचा विमा म्हणजे 12.75% अधिक 18% GST रुपये 1,15,000 रुपयाच्या आसपास तुमचा जो विमा आहे तर तो विमा राज्य सरकार भरणार आहे। त्यानंतर शेड निर्मितीसाठी तुम्हाला 2 लाख रुपये दिले जातील, त्यानंतर कडपा कुट्टी यंत्र घेण्यासाठी 30,000 रुपये दिले जातील आणि सोलर म्हणजे 3 किलोवॅट सोलर बसवण्यासाठी 1,32,000 रुपयाची आर्थिक मदत तुम्हाला केली जाणार आहे। म्हणजे एकूणच 11,38,554 रुपयाचा एकूण हा प्रकल्प असणार आहे। आणि याच्यापैकी तुम्हाला जे अनुदान आहे तर ते अनुदान तुम्ही जरी सर्वसाधारण प्रवर्गातील असाल तर 50% आणि तुम्ही जरी अनुसूचित जाती जमातीमधून असाल तर 75% अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे। म्हणजे बघा इथं सर्वसाधारणसाठी तरी हे अनुदान 5,70,000च्या आसपास बसत आहे। त्यानंतर तुम्ही जरी अनुसूचित जाती जमातीमधील असाल तर 75% अनुदान म्हणजे तुम्हाला 8,00,000 लाख रुपयापर्यंतचे हे अनुदान मिळणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण योजना राज्य सरकारने काढलेल्या आहेत। बऱ्याच जे तरुण मित्र आहेत तरुण मित्र या उद्योजकमध्ये उतरायचा प्रयत्न करत आहेत, परंतु आर्थिक भांडवल नसल्याने त्यांना कुठेतरी अडचण येत असते। ही योजना जरी राज्य सरकारने व्यवस्थितरित्या राबवली, वेळेवर जरी त्यांना पैसे देत गेले तर नक्कीच या योजनेचा खूप चांगला जो इम्पॅक्ट आहे तर तो इम्पॅक्ट एंटरप्रेन्योरशिपमध्ये उमटणार आहे।
यात अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे, तर अनुदान तुम्हाला 2 टप्प्यात देयक राहील. 50% तुम्हाला हे खरेदी करण्यासाठी दिलं जाईल आणि 50% अनुदान तुम्हाला शेड वगैरे बांधण्यासाठी दिलं जाणार आहे किंवा यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी दिलं जाणार आहे. आता यात आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे, तर स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा करार असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जर वन हक्क जमीन धारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हा अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेली अनुसूची जे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर पशुपालन व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल किंवा तुम्हाला जरी तुमच्याकडे आता प्रशिक्षण पत्र नसेल, परंतु चालू करणे किंवा अनुदान भेटण्याच्या पहिले तुम्हाला प्रशिक्षण पत्र हे सबमिट करावं लागेल किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र तुम्ही सादर करू शकतात. तुम्ही जरी दिव्यांग असाल तर तुमचं UIDI प्रमाणपत्र लागेल आणि बचत गटाचे सदस्य असाल तर बचत गटाचं जे सदस्य प्रमाणपत्र असतं तर ते सदस्य प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. आता प्रत्येक योजनेसाठी काही अटी आणि ज्या शर्ती तर त्या असतात. त्याच 50+ शेळी मेंढीसाठी जी योजना आहे तर तीसाठी काय अटी, तर शेळी मेंढी गटाची खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थितीत करण्यात यावी. त्यानंतर खरेदी प्राथम्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रशिक्षत्रावर उत्पादित झालेल्या शेळ्या मेंढ्यातून करण्यात यावी. त्यानंतर महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या मेंढ्या उपलब्ध नसल्यास तसेच महामंडळाकडून नाव उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन शेळी मेंढी गटाची खरेदी खाजगी राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत शेळ्या मेंढ्यांच्या ब्रीडिंग फार्म स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थापित शेळी प्रकल्पावरून किंवा खुल्या बाजारात लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार वजनानुसार करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिले प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे, तर जी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी पालन जे संघटन आहे तर त्याच्यामधून तुम्हाला हे पहिले खरेदी करावं लागेल आणि त्यांच्याकडे जरी खरेदी नसतील तर त्यांच्याकडून तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र घेऊन तुम्ही दुसऱ्याकडून तुम्हाला जिथून पाहिजे तिथून तुम्ही तुमच्या शेळ्या मेंढ्या खरेदी करू शकतात. त्यानंतर सदस्याच्या शेळ्या मेंढ्या या बोकड व मेंढे स्थानिक वातावरणात तग धरतील याची दक्षता घ्यावी. त्यानंतर या प्रकल्पाअंतर्गत खरेदी करवायच्या शेळ्या मेंढ्या तसेच बोकड मेंढे यांचे वय 1 ते 3 वर्ष वयोगटातील असावेत. त्यानंतर पात्र लाभार्थ्याने त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपयुक्त पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच गटातील समिती समवेत शेळी मेंढी गट खरेदी करावी. म्हणजे तुमचं जरी नाव आलं तर तुम्हाला 1 महिन्याच्या आत ही सगळी प्रोसेस करावी लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर लाभार्थ्याने उपरोक्त प्रमाणे लिहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती व साधन सामुग्री जरी तुमच्याकडून झालं नाही तर तुम्हाला तुमचं नाव काढण्यात येईल आणि तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये टाकण्यात येईल आणि तुमच्यानंतर ज्याचा नंबर असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे तुमचं नाव जरी आलं तर त्यासाठी तुम्ही तयारी भरभक्कम केलेली असावी. तुम्ही 1 किंवा 1.5 महिन्यात ते सगळी जे राज्य सरकार तुम्हाला सांगेल तर त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर काम करायला सांगणार आहे मित्रांनो. या योजनेअंतर्गत जे काही अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर ते DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटवर 2 हप्त्यांमध्ये जमा करण्यात येईल. आता राहिला प्रश्न अर्ज कसा करायचा, तर अर्ज करण्यासाठी अजून तारखा सुरू झालेल्या नाही. ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज करण्याची प्रक्रिया असेल. जसंही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होतील पहिला व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहाल. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरही क्लिक करून घ्या.